नमस्कार मंडळी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. बघा, येत्या 17 मे म्हणजेच आजपासून रविवार या दिवसापासून अधिक महिना हा सुरू होणार आहेच. आपण त्याला धोंड्याचा महिना किंवा पुरुषोत्तम मास किंवा मलमास असेही म्हणत असतो. आणि सोमवारी 15 जून रोजी हा महिना संपणार आहे. आता अधिक महिन्यामध्ये भगवान विष्णूची उपासनेला खूप महत्त्व आहे. आपल्या हिंदू पंचांगानुसार अधिक मास हा 13वा महिना तर दर 3 वर्षांनी हा येत असतो. या महिन्यात सूर्य संक्रांत नसते, म्हणून हा महिना मलिन असा धोंड्याचा महिना म्हणून सुद्धा ओळखला जातो. या महिन्यात कोणतेही मंगल कार्य केले जात नाहीत. भगवान विष्णू स्वतः या महिन्यामध्ये स्वामी आहेत. या महिन्यामध्ये विष्णू पूजा, रामनाम, भागवत पारायण, तुळशी पूजा करणं अत्यंत फलदायी मानलं जातं. बघा, आता धोंड्याचा महिना म्हटलं की त्याच्यामध्ये व्रत वैकल्य आलेच. तर या महिन्यात दिवसातून एक वेळी जेवण करावे आणि जेवताना उठू नये. आता दुसरा नियम, रोज सकाळी आणि संध्याकाळी देवाजवळ आपण तुपाचा दिवा लावावा. जर तुमच्याकडे तूप नसेल तर तुम्ही तेलाचा दिवाही लावला तरीही चालतं. जर तुमच्याकडे फक्त फुलवाती असतील तर फुलवाती आपण शक्यतो हा तुपामध्येच लावतो. त्यामुळे जर तुम्ही फुलवाती लावणार असाल तर ते तुपामध्ये लावाव्यात. हा महिना त्यागाचा महिना म्हणून ओळखला जातो, म्हणून त्यागाला सुद्धा खूप महत्त्व आहे. या महिन्यात रोज विष्णू सहस्त्रनामाचे वाचन करावे किंवा ऐकावे. या महिन्यात कोणत्याही एका आवडत्या पदार्थाचा त्याग करावा. उदाहरणार्थ एखादे फळ, चहा, बिस्किट, खारी म्हणजे जे तुम्हाला काही आवडत त्याचा तुम्ही त्याग करावा. नंतर 6वा नियम, या महिन्यात मुलगी आणि जावयाला लक्ष्मीनारायणाचा आपण जोडा म्हणतो, म्हणून जावयाला तुपात तळलेले 33 अनारसे आणि तुपाचा दिवा हा दान करायचा असतो. 7वा नियम, अधिक मासात होम हवन केल्यास त्याचे फळ अनंत पटीनं मिळत असतं. 8वा, महिनाभर अखंड तुपाचा दिवा लावण्याने लक्ष्मी प्राप्ती होत असते आणि लक्ष्मीची कृपाही आपल्यावर होत असते. या महिन्यात पुरणाचे दिंडे म्हणजेच धोंडे करून नातेवाईकांना भोजन देतात. या धोंड्यांना असे देखील धोंडे म्हटले जाते, म्हणून या महिन्याला धोंड्याचा महिना सुद्धा म्हटलं जातं. अधिक महिन्यात पोथी वाचन, सत्संग किंवा अधिक महिन्याची पोथी सुद्धा सात्विक मनाने रोज एक अध्याय याप्रमाणे महिनाभर वाचून शेवटी उद्यापन करावे. बघा, 11वा जो नियम आहे किंवा 11वं जे व्रत वैकल्य आहे त्यामध्ये उद्यापन करण्यासाठी देवाला पुरणाचा नैवेद्य दाखवून ब्राह्मणाला भोजनाने दान दक्षिणा द्यावी किंवा एखाद्या गरजू व्यक्तीला दक्षिणेसह सिधा सुद्धा द्यावा. बघा, अधिक मासामध्ये जर तुम्ही कोणतेही व्रत करू शकणार नसाल तर दररोज जेवण करताना अधिक मासामध्ये आपण मौन पाळू शकतो. हे व्रत खूप महत्त्वाचं आहे. 13वा, हा महिना भगवान विष्णूंना समर्पित आहे, त्यामुळे भगवान विष्णूंची जास्तीत जास्त सेवा, नाम जप करण्याचा प्रयत्न करा. तसेच ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र आवश्यक म्हणा. बघा, संपूर्ण अधिक मास पत्रावळीवर जेवण करायचं आहे, ताटामध्ये जेवण करायचं नाही. हा देखील नियम तुम्ही पाळू शकता. हे सर्व करणे प्रत्येकाला शक्य असेल त्याने नक्कीच करावे. पण ज्याला अखंड तुपाचा दिवा लावणे किंवा एखादी सेवा नाही करता आल्या तरी रोज मनापासून नामस्मरण केले तरीही चालेल. फक्त मनात भाव पाहिजे, हेच महत्त्वाचे आहे. तर हा माहितीपूर्ण व्हिडिओ कसा वाटला? जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल अशी मी आशा करते. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.